रिलॅक्स्ड कम्फर्टेबल बसा. पाठ सरळ, मान मान सरळ, पाठीचा कणा ताठ. एक दीर्घ श्वास घे. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. सहज अलगद पोटात आतपर्यंत जाईल असा दीर्घ श्वास घ्या व तितकाच हळू 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 तो बाहेर सोडा. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. तुम्ही यात बसलेला आहात. तुम्ही व हा बॉल पांढऱ्या प्रकाशाने भरला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण आहे. सोनेरी रंगाची कडा आहे. हे दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच आहे. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, आत्ताच्या या ध्यानामध्ये, हिलिंग प्रोसेसमध्ये मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. त्याकरता तुझे हे सुरक्षा कवच मला प्रदान तू केले आहेस. त्याबद्दल मी तुझे आभार मानते. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे शरीरामध्ये घ्या. तुमचे संपूर्ण शरीर या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रातून जिथे माकड हाड आहे तिथून खाली खोलवर हे पांढरे प्रकाश किरण धरणी मातेमध्ये जात आहे. जशी झाडांची मुळे जातात असे पहा. चेतना शक्तीने तुमचे शरीर भरलेले आहे. कुठे वेदना जाणवत असतील, अस्वस्थता वाटत असेल तर त्या भागावर लक्ष केंद्रित करा. तो भाग हिरव्या रंगाने भरलेला बघा. संपूर्ण शरीराच्या आउटलाईनवर लक्ष केंद्रित करा. जर मध्ये काहीच शरीर नसेल तर बाहेरची रेषा त्याने एक जी मनुष्याकृती तयार होते अशी स्वतःची आउटलाईन. त्याच्यापासून 1 इंच भर अंतर म्हणजे तुमची इनर ऑरा आहे. आपल्या शरीराच्या शेजारचे आतले वलय, अंतर्वलय.
इथे आपली सगळी क्लोज नाती असतात. अनेक जोडून ठेवलेल्या गोष्टी असतात आणि खरं म्हणजे खूप साऱ्या अनावश्यकही असतात. आज त्याचं हिलिंग आपण करणार आहोत. अशी डोळ्यासमोर कल्पना करा, तुमच्या शरीराच्या भोवती शरीरापासून 1 इंच अंतर, शरीर ते 1 इंच अशी एक आउटलाईन काढा. ही म्हणजे तुमची इनर ऑरा आहे. जे मी सांगते ते मनात म्हणा. माझ्या शरीरापासून 1 इंच अंतरावर माझी जी इनर ऑरा आहे, असं मनात बोला. आणि ही इनर ऑरा पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. प्रार्थना करा, हे चेतनाशक्ती माझ्या शरीरालगत हे जे माझं अंतर्वलय आहे, माझी इनर ऑरा आहे, यात अनेक अनावश्यक नकारात्मक गोष्टी कळत नकळत मी साठवून ठेवल्या आहेत. त्या मी ब्रह्मांडात विलीन करू इच्छिते. त्याकरता तुझी ही प्रकाश शक्ती मला पाठव. आणि आता तुमचं संपूर्ण अंतर्वलय पांढऱ्या प्रकाशाने भरलं आहे बघा. तुमच्या प्रत्येक श्वासाबरोबर सकारात्मक ऊर्जा शरीरात येत आहे व श्वास सोडताना येथील जी काही नकारात्मकता आहे, ज्या काही स्वरूपातील आहे, ती धरणी मातेच्या माध्यमातून ब्रह्मांडात विलीन होत आहे. निगेटिव्ह विचार असतील, अनावश्यक नाती, त्यानिमित्ताने जोडलेल्या सर्व अटॅचमेंट्स, वेगवेगळे व्हायरसेस, सर्व प्रकारच्या नकारात्मकता ब्रह्मांडात विलीन होत आहे. आता तुमच्या श्वासावाटे गुलाबी रंगाची प्रकाश शक्ती शरीरात घ्या व ही संपूर्ण ऑरा गुलाबी रंगाने भरून टाका. प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, ज्या माझ्या अनावश्यक भावनिक अटॅचमेंट्स आहेत, असंतुलित नाती आहेत, त्याबद्दलचे जे जे ब्लॉकेजेस आहेत, ते सर्व ब्रह्मांडात विलीन होत आहेत. आता ही ऑरा सोनेरी रंगाने भरा. जसजशी इनर ऑरा सोनेरी रंगाने भरत आहे, आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टी स्वतःच्या नकळत स्वतःच्या शरीरात घेणं तुम्ही बंद करत आहात. ही बळकट, मजबूत अशी ऑरा तयार होत आहे.
जेणेकरून जे तुमच्यासाठी योग्य आहे त्याचाच तुम्ही स्वीकार करत आहात. आता हिरव्या रंगाने ही ऑरा भरून टाका. जसजशी तुमची इनर ऑरा हिरव्या रंगाने भरत आहे, तुम्हाला शांत, आनंदी वाटत आहे. संपूर्ण ऑरा शुद्ध, संतुलित होत आहे याचा अनुभव येत आहे. ऑरा शुद्धीकरणामुळे एक प्रकारचे सुरक्षा कवचच तुम्हाला प्राप्त झालेले आहे. घट्ट शिवल्यानंतर कसं एखादं कापड त्याला घट्टपणा येईल, तशी ही तुमची ऑरा सर्व बाजूने घट्ट शिवली गेली आहे बघा. जेणेकरून त्यातून कुठलाही गॅप्स निर्माण होऊन निगेटिव्हिटी शरीरात येणं थांबत आहे. कल्पनेनेच असे बघा. जांभळ्या रंगाची कडा या ऑराला घट्ट करत आहे, घट्ट वीण घालत आहे असे बघा. आता तुमचे संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरा. छातीच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा. तिथून हा पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची संपूर्ण ऑरा, तुमची रूम, तुमचं घर, तुमचे कुटुंबीय, तुमची इमारत, तुमची संपूर्ण सोसायटी, तुमचा एरिया, पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, संपूर्ण महाराष्ट्र राज्य, भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वी, पृथ्वीचा गोल, संपूर्ण ब्रह्मांड या पांढऱ्या प्रकाशात सामावून गेला आहे. तेजस्वी, मंगलमय वातावरण सर्वत्र आहे. या तेजस्वी प्रकाशामुळे सगळीकडे स्वास्थ्य, स्थैर्य, सुबत्ता प्रस्थापित झालेली आहे.
आता तुमच्या समोर पांढऱ्या रंगाच्या प्रकाशात पृथ्वीचा गोल आणा. त्याच्या इंचभर अंतरावर वरती सोनेरी रंगाचा गोळा आहे असं बघा. ही चेतना शक्ती आहे. या गोळ्यातून सोनेरी रंग बाहेर पडत आहे व पृथ्वीची संपूर्ण कडा बाहेरून या सोनेरी रंगाने भरून जात आहे असं बघा. जसजशी पृथ्वीची कडा सोनेरी रंगाने भरत आहे, तिला दिव्य शक्तीचे सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. अदृश्य आसुरी शक्तींचा जो प्रभाव तिच्यावर निर्माण झाला आहे व जे असंतुलन निर्माण झालेलं आहे, ती या निमित्ताने दूर होत आहे. आता या सोनेरी गोळ्यातून तो सोनेरी रंग खाली पृथ्वीमध्ये उतरत आहे व संपूर्ण पृथ्वीचा गोल या सोनेरी रंगाने भरून जात आहे. तेजस्वी सोनेरी रंगाने जसजसा हा पृथ्वीचा गोल भरत आहे, पृथ्वीवर निर्माण झालेली कोरोना व्हायरसची रोगराई, महामारी संपुष्टात येत आहे. या व्हायरसचा समूळ नाश होत आहे. ज्या अदृश्य शक्ती कार्यरत आहे, ज्यामुळे या व्हायरसचा प्रभाव राहत आहे, त्याचा संसर्ग वाढत आहे, त्या अदृश्य शक्ती संपुष्टात येत आहे. त्यांचा प्रभाव आत्ताचा व भूतकाळातला नष्ट होत आहे. पृथ्वीच्या डोक्यावर सूर्यनारायण आहे, जे त्यांचा तेजस्वी प्रकाश ह्या पृथ्वीवर पाठवत आहे. संपूर्ण पृथ्वी आतून बाहेरून या तेजस्वी प्रकाश किरणांनी भरून जात आहे. चेतना शक्तीचा सोनेरी रंग, सूर्य किरणांचे तेजस्वी प्रकाश किरण, या रंगांचं सुंदर मिश्रण पृथ्वीमध्ये तयार होत आहे. एक औषध म्हणून ते काम करत आहे. जिथे जिथे रोगराई आहे, रोगकारक विषाणू आहे, त्यांचा नाश करत आहे. प्रार्थना करा, हे परमेश्वरा, हे चेतना शक्ती, सर्व गुरुजन व एंजल्स, पृथ्वी तलावर निर्माण झालेली कोरोना व्हायरस व त्यामुळे निर्माण झालेली रोगराई संपुष्टात येण्यासाठी तुम्हीच धावून या. तुम्ही उपाययोजना पाठवा, मार्गदर्शन पाठवा, दया करा. पण आता तुम्हीच या प्रश्नाचे उत्तर शोधून द्या. आणि बघा, वरून निळ्या रंगाचा प्रकाश येत आहे. संपूर्ण पृथ्वी तुमच्या सहित या निळ्या रंगाच्या प्रकाशाने भरून जात आहे. तेजस्वी
सोनेरी रंगाने चमकणारा हा निळा रंग सगळीकडे उत्तम औषधोपचार पाठवत आहे, उपाय योजना पाठवत आहे. संपूर्ण पृथ्वी जांभळ्या रंगाने भरून टाका. आता तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. पांढऱ्या प्रकाशात बघा. सगळीकडे जनजीवन सुरळीत सुरू झालं आहे. प्रत्येक जण आत्मविश्वासाने, सुरक्षितपणे, स्वयंशिस्तीने आयुष्य जगत आहे. सगळीकडे आनंद, सुख, समाधान, शांती, संपन्नता, समृद्धी प्रस्थापित झालेली आहे. श्रीकृष्णाची मधुर मुरली, तिचे स्वर, ते ध्वनी संपूर्ण ब्रह्मांड शुद्ध करत आहे. या सुंदर स्वरांनी जिथे जिथे असंतुलन आहे तिथे संतुलन प्रस्थापित होत आहे. अशांती शांतीमध्ये परिवर्तित होत आहे. रोगाचे वातावरण जाऊन निरोगी वातावरण प्रस्थापित होत आहे. अशक्तपणा जाऊन शक्ती, सामर्थ्य प्रस्थापित होत आहे. सगळीकडे ब्रह्मांडामध्ये चैतन्य पसरले आहे. त्या आनंदाच्या, प्रेमाच्या लहरी तुमच्या हृदयापर्यंत पोचत आहे. तुमचे हृदय या प्रेमाने, शांतीने भरून टाका. ब्रह्मांडातून प्राप्त झालेले हे प्रेम, शांती, ज्याने तुमचं मन उल्हासित, आनंदमय झालं आहे, तितक्याच प्रेमाने, आनंदाने या लहरी ब्रह्मांडात पाठवा. प्रेमाच्या, शांतीच्या, श्रद्धेच्या, विश्वासाच्या, कृतज्ञतेच्या. संपूर्ण ब्रह्मांड ह्या प्रेम लहरींनी भरून गेला आहे. मंगलमय पवित्र वातावरण, ऐश्वर्य, शांती, सुख, समाधानाने भरलेलं. सृष्टीप्रती, निसर्गाप्रती, ईश्वराप्रती कृतज्ञ असलेलं.
हृदयात हा आनंद, हे प्रेम, हा विश्वास, श्रद्धा, कृतज्ञता साठवून घ्या व या तृप्त समाधानी मनाने शरीरावर लक्ष केंद्रित करा. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या. धरणी मातेमध्ये खोलवर गेलेली मुळे आकुंचित करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. हळूहळू आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.